परभणी तालुक्यात असलेल्या फुलकळस गावामध्ये बोगस जलजीवन अंतर्गत बोगस काम झाल्याचा आरोप तेथील काही युवकांनी केलेला आहे। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली असून या उपोषणाला आज वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना आणि त्यातल्या त्यात शिवाय संघटनेने सुद्धा आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आज हे उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने तिथं आपार झालेला आहे आणि त्यांची जी मागणी ती जर मान्य नाही झाली तर भविष्यात त्यांचा भूमिका काय असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे भैया भालेराव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नेमका काय प्रकार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही आता हे प्रकार हँडल करणार आहात? या ठिकाणी आता समजले आम्हाला रिपब्लिकन सेनेचे फुलकळसचे कार्यकर्ते संतोषराव उपोषणाला कांबळे उपोषणाला बसलेले आहेत। मी इथं आलेलो आहे। या ठिकाणी तिचे जलजीवनचं जे काम चालू आहे जवळपास 3 कोटीचं काम अंदाजे कमी जास्त होऊ शकते। या कामामध्ये तिथला गुत्तेदार जे आहे तनपुरे यांनी यांच्या सर्व अधिकाऱ्यांना संगनमत करून या ठिकाणचं काम अतिशय निष्कर्ष दर्जाचं केलेलं आहे। त्या कामामध्ये कुठेही क्वालिटी नाही आणि हे त्या फुलकळसच नाही तर परभणी जिल्ह्यातल्या टोटल जलजीवनमध्ये असाच भ्रष्टाचार चालू आहे। काल परवाच मी 3-4 गावाला भेटी देऊन आलो। आमच्या गंगाखेड तालुक्यामध्ये जे गाव आहे सुरवाडी त्या गावात पण असाच प्रकार झालेला आहे। काम न करता बिल उचलण्याचा प्रकार चालू आहे। या ठिकाणचा जो जलजीवनचा जो जिल्ह्याचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे घुगे अतिशय भ्रष्टाचारी आहे, लाच घेणार आहे। कुठल्या कामाची चौकशी न करता हाताला काही लोकांना धरून हाताशी सगळे गुत्तेदार धरलेले आहेत आणि या गुत्तेदाराला धरून तो पैशाचा अपार करतो, न काम करता बिल देतो। ह्या फुलकळसच्या कामामध्ये असं आम्हाला लक्षात आलेलं आहे की कुठलंच काम व्यवस्थित केलेलं नाही। जे कामात पाईपाची क्वालिटी असते, अंदाजपत्रकात जे पाईप आहेत ते पाईप वापरलेले नाहीत। त्या विहिरीच्या ठिकाणी अतिशय जे अंदाजपत्रकात जितकी खोल विहीर आहे तेवढी विहीर खोदलेली नाही। त्याच्या भोवती कमकुवत असा भराव टाकलेला आहे। गंगेच्या कडेला विहीर आहे आणि मोठ्या पाण्यामध्ये ती विहीर कधी होऊन जाऊ शकते। म्हणून शासनाचा त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा अपार केलेला आहे। म्हणून रिपब्लिकन सेना अशी मागणी करते आहे की ह्या गुगेची विभागीय चौकशी करावी, या कामाची चौकशी करावी, गुगेच्या जिल्ह्यातल्या सगळ्या कामाची चौकशी करावी आणि गुगेवर तत्काळ कारवाई करावी असे शिवला आता मी जाऊन निवेदन देणार आहेत, शिवला भेटणार आहेत। आणि जर या कामात चौकशी झाली नाही, या कामात जर दिरंगाई झाली तर रिपब्लिकन सेना रस्त्यावरली लढाई लढल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी नम्रपणे सांगतो। जय घेत आहेत त्यामुळं खरं जे काम असेल कसं ते होतं दिसत नाही, काय प्रतिक्रिया तुमची? आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे फुलकळस येथील संतोष कांबळे हे कार्यकर्ते उपोषणाला बसलेत हे मला कळालं। फुलकळस हे गाव माझं स्वतःच आहे, मी फुलकळसचा रहिवासी आहे आणि त्यातील जलजीवन कामाबाबतीतची त्यांची तक्रार होती। मला इतरही गावकऱ्यांकडून वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त होत होत्या, परंतु जलजीवनचं काम चालू असताना काम कंप्लीट नसल्यामुळं मी त्याकडे एवढं गांभीर्यानं पाहिलं नव्हतं। परंतु आज संतोष कांबळे इथं उपोषणाला बसल्यामुळं मी या ठिकाणी उपोषणस्थळी भेट दिली आणि त्याच्यानंतर मी इथे जाऊन घुगे साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु घुगे साहेब ऑफिसला नसल्यामुळं तेथील उपविभागीय अधिकारी राऊत मॅडमची माझी भेट झाली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की एस्टिमेटची किंमत अंदाजे 3,34,00,000 रुपये होती, परंतु त्याला 14% अबोव करून रक्कम वाढवली आणि आजच्या तारखेमध्ये काम कंप्लीट नसताना सुद्धा एस्टिमेटची किंमत अंदाजे 3,34,00,000 रुपये असताना आजच्या तारखेमध्ये त्यांना रनिंग बिल म्हणून 3,49,00,000 रुपये अदा करण्यात आलेले आहेत आणि काम पूर्ण अपूर्ण आहे। तरी सुद्धा त्याच्याविषयी मी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी असं आश्वासन दिले की आमच्याकडून पुन्हा एकदा परत चौकशी समिती नेमून आम्ही चौकशी करू, तुम्हाला समक्ष बोलू गावकऱ्यांना आणि आपण त्या कामात कुठली जर चुकीचं काम झालं असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई करू। इथे बोलाय तुम्ही जिल्हाभरात जलजीवन मिशन अंतर्गत जेवढी काही काम होतात यामध्ये मोठा आभार झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, कसं प्रकरण पुढे घेऊन जाणार आहात, काय भूमिका असणार आहे? सर्वप्रथम रिपब्लिकन सेनेचे युवक आमचे बंधू संतोष कांबळे हे जलजीवन मिशन मध्ये झालेल्या भ्रष्ट कारभाराबद्दल या ठिकाणी परभणी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। मी त्यांना वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जाहीरपणे सर्वप्रथम पाठिंबा देतो। या जिल्ह्यातलं प्रशासन अतिशय भ्रष्ट आहे हे आपल्या सर्वांना सांगायची आवश्यकता नाही।
बऱ्याचशा प्रकरणामधून आपल्याला हे लक्षात आलेलं आहे. जलजीवन मिशन मध्ये काम करत असताना मी देखील यामध्ये काम केलं. या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 3,500 कोटी रुपयाचा घोटाळा आम्हाला या जलजीवन मध्ये बघायला मिळत आहे. त्यामध्ये फुलकळस या ठिकाणी निष्क्रिय दर्जाचे पाईप वापरले गेलेले आहेत. त्या ठिकाणी जे जलजीवन मिशन मध्ये जे नॅशनलचा जो प्रोग्राम आहे त्या पद्धतीनं जे काम करायचं होतं ते काम या ठिकाणी केलेलं नाही. आताच आमचे नेते म्हणाले की बिलो जाण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. बरोबर आहे. या भ्रष्ट घुगे जे आहे या ठिकाणचा अभियंता तो घुगे अतिशय भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी परभणीला लाभलेला आहे. या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती करतो की या भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावं आणि संबंधित उपोषणकर्ते यांना आपण जाहीरपणे न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो. अन्यथा वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेनेसोबत रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय शांत राहणार नाही हा ठाम विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो. जिल्हाभरात जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये बोगस काम झाल्याचा आरोप या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि याची उच्चस्तरीय समिती नेमून खरे काय आहे प्रकरण ते समोर आणावं आणि संबंधितावर योग्य ते कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी केलेली आहे. सखाराम कांबळे मागच्या 3 दिवसापासून इथं उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना आज वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना आणि त्याचबरोबर शिवाय संघटना सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे आणि भविष्यामध्ये लवकरच ह्या प्रकारात ते उलगडा करतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मी अमर गालफाडे, न्यूज भारत, परभणी.